पाणी जे कोकणात वाहून जातं, समुद्राला जाऊन मिळतं, ते वळवून मराठवाडा, विदर्भ आणि सगळ्या भागाला द्या. स्थानिकांना पाण्याचा हक्क द्या, याच्यासाठी सुद्धा लढा चालू आहे. आणि ते बरोबर. आता नाशिकच्या दिशेनं कूच करतायत. त्यामुळे हं. राज्यस्तरीय लढा संपलेला नाही. मात्र बरं, बरं. लढ्यात काही हं, टप्पे करावे लागतात. आपण हं, जर अशाच प्रकारे की ते एक टेक्निक आहे, एक शास्त्र आहे. हं. ऊसाचा प्रश्न तिथला यशस्वी केला, कर्जमाफीमध्ये हस्तक्षेप केला, असे हे काही टप्पे करावे लागतात आणि हे डॉट्स जोडून मग मोठं आंदोलन उभं राहत असतं. त्याच्यामुळे पहिला टप्पा जो स्थानिक मागण्यांचा आहे, तो आपण पालघरचा यशस्वी केला. लढ्याचा अनुभव असताना अशोक ढवळे, कॉम्रेड मरियम ढवळे, विनोद निकोले हे सगळेजण त्या नेतृत्वामध्ये होते आणि म्हणून हं. त्यांनी बरोबर घेतली. रोजगार हमीची कामं सुरू करण्याचं मान्य काल कलेक्टरनी केलं आणि आदिवासी भागात ते होईल. दुसऱ्या बरं. पातळीवर आमचे जे वन जमिनीचे पट्ट्यांची प्रकरणं आहेत, ते हं, त्याचं एकदा परीक्षण करण्याची भूमिका ही मान्य करण्यात आली आणि हं. कालबद्धरित्या आता कॅम्प लागतील. आम्ही 5,000 अर्ज, 5,000 पेक्षा जास्त अर्ज सबमिट केलेले आहेत. त्याची छाननी होईल आणि पात्र अर्जांच्या जमिनी देण्याबद्दलची कारवाई होईल. बरं. आमच्या ज्या वर्कर्स जमिनी आहेत, ज्या शेठ सावकारांनी त्यावेळी आमच्या ताब्यातून घेतल्या होत्या, आदिवासींच्या ताब्यातून घेतल्या होत्या. नावं त्यांचीच राहिलेली आहेत, ताब्यात आदिवासींच्या आहेत. ते नावावर करण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक कमिटी नेमण्यात आली. ज्याच्यात 5 हं. लोक किसान सभा पक्षाचे असणार आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असणार आहेत आणि ते प्रत्येक प्रकरण छाननी करतील आणि कायद्यानुसार कुळं जिथं लागणं शक्य आहे, तिथे कुळे लावून ती जमिनी त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू होईल.